तुम्हाला चिकन मच्छी खाऊन कंटाळा आलाय का? तर चला सुक्या जवलाचं असं झणझणीत अंडा घालून कालवण करून पहा. तर मी आज बनवलेले अंडा घालून छान सुक्या जवल्याचं झणझणीत कालवण. चला आपण रेसिपीकडे बोलूया. तर मी घेतलेली आहे छान कढई गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये घालूया आपण तेल. तर तेल गरम झालेलं आहे, कढई गरमच होती. तर मी त्याच्यामध्ये घालणार आहे मिरची, कांदा आणि छान परतून घेणार आहे. तर इकडे पाहू शकताय कढई गरम असल्यामुळे लगेचच कांदा खूप छान असा गरम होतो आणि इकडे पाहू शकताय कलरसुद्धा चेंज होत आलेला आहे. तर कांदा ना खूप छान परतून घेतलं की पूर्ण शिजून जातो. चला आता मी त्याच्यामध्ये घातलेले आहेत लसणाच्या 2-3 कांड्या आणि घातलेले त्याच्यामध्ये टोमॅटो. टोमॅटोसुद्धा खूप छान परतून घेतलेलं आहे, तेल सुटलेलं आहे दिसते तुम्हाला. तर आता घालणार आहे त्याच्यामध्ये खूप सारे मसाले आपले घरातलेच. तर मी त्याच्यामध्ये घातलेला आहे गरम मसाला, हळदी पावडर आणि लाल तिखट मसाला. तर चला चवीनुसार घालूया त्याच्यामध्ये मीठ आणि मग आता घालून घेऊया त्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे त्याच्यामध्ये मसाले खूप छान परतून घ्यायचे आहेत. तर पाहू शकताय खूप छान तरी आलेली आहे आणि सुका जवला मी पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं थोडंसं गरम पाण्यामध्ये त्याचा वईसपणा निघण्यासाठी. तर मी त्याच्यातून काढलं आणि मग आता आपण मसाल्यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये पाणी. तर आपल्याला हवं तितकं पाणी घालू शकतोय आपण. तर आता खूप छान असं उकळ आलेलं आहे. तर मी बॉईल केलेले अंडे त्याच्यामध्ये घालते. इकडे पाहू शकताय आणि खूप छान तरीदार झणझणीत सुका जवला आणि अंड्याचं कालवण रेडी झालेलं आहे. माझा व्हिडिओ कसं वाटलं नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आणि नक्कीच माझे पुढचे व्हिडिओ पाहायला वेट करत राहा. तर कसं वाटलं व्हिडिओ झणझणीत? टाटा, बाय बाय.